अयोध्या राम मंदिरावरून काँग्रेस आता भाजप विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। दिग्विजय सिंहांचा आता शंकराचार्यांच्या स्थानाला संघ आणि भीम आव्हान देत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। सनातन हिंदू धर्माचं पालन करणाऱ्यांनी शंकराचार्यांना आव्हान सहन करू नये असं दिग्विजय यांनी म्हटलेलं आहे। धर्माला राजकीय आर्थिक फायद्यासाठी विकल्याचा काँग्रेसने आरोप केलेला आहे आणि शंकराचार्य आणि रामानंदी संप्रदाय पीठात फुटीचा प्रयत्न असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक सध्या आपल्या सोबत आहेत। दीपक, काय माहिती मिळते या संदर्भात? बघा, चारी जे पीठ आहेत, चारी जे पीठ आहेत त्यांच्या शंकराचार्यांनी जे रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे 22 जानेवारीला, त्यात हजर राहण्यास आपली उपस्थिती नोंदवण्यास मनाई केली आहे। आणि त्याच्यातल्या 3 जे शंकराचार्य त्यांनी पत्र लिहून मना केला आहे, त्यांना नकार दिला आहे। आणि आता काँग्रेस जे आहे त्यांनी हा राजकीय मुद्दा बनवला आहे। शिवाय दिग्विजय सिंग यांनी जे आरोप केलेत ते मोठे आहेत। दिग्विजय सिंग यांचं म्हणणं आहे की आदी शंकराचार्यांनी 4 मठ स्थापन केले होते आणि त्या 4 मठामध्ये 4 शंकराचार्य जे आहेत त्यांचं स्थान त्यांनी निश्चित केलं होतं। आणि 4 मठ हिंदू धर्माचे एक 4 पिलरच्या रूपात काम करतात आहे। शिवाय आपण जर बघितलं असेल, जो यूपीचा गोरखनाथ मठ आहे त्याच्यामध्येही निर्मोही आखाडा जो आहे ती गेल्या लगभग 200 वर्षापासून ही जी राम मंदिर आणि हे जी विवादित स्थान जे आधी होतं त्यासाठी लढाई लढते आहे। आणि शिवाय आधी निर्मोही आखाडा यांच्या या लढ्यामध्ये खूपच असं मोलाचं जे योगदान आहे, सुरुवातीपासून त्यांचं योगदान आहे। आणि सुरुवातीला बीजेपी मध्ये लालकृष्ण अडवाणी जे होते, अटल बिहारी वाजपेयी होते, त्यांच्यासोबत निर्मोही आखाडा त्यांच्या सोबत उभा होता आणि त्यांनी सोबत मिळून ही लढाई दिली होती। आणि सध्या दिग्विजय सिंगांचा असा आरोप आहे की VHP विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय जे आहे असे काही लोक आहेत, ते या धर्माचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि नुसता प्रयत्न करत नाहीत तर हिंदू धर्माचे जे 4 मठ आहेत आणि 4 पिलर्स आहेत आणि निर्मोही आखाडा जो आहे, जो सुरुवातीपासून हिंदू धर्माची जी प्रिझर्व राखण करण्यामध्ये त्यांचा मोठा अधिकार आहे, त्यांना ते चॅलेंज करत आहेत। आणि त्यामुळे हिंदू धर्माच्या राजकारण करण्यामध्ये होऊ नये आणि हिंदू धर्माच्या राजकारणामध्ये धर्माचं राजकारण करू नये म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे की हे जे राम मंदिराची जी पूजा आहे आणि जोही अधिकार आहे त्या ट्रस्टला तुम्ही कम्प्लिटली भंग करून आणि जो अपूर्ण अधिकार आहे तो ह्या मठाकडे, 4 मठाकडे आणि निर्मोही आखाड्याकडे देण्यात यावे अशी त्यांनी विनंती केली आहे। शिवाय VHP जी आहे, सध्याची VHP आणि RSS ही सरळ ही हिंदू धर्माच्या 4 मठांना, निर्मोही आखाड्याला चॅलेंज करते आहे असं त्यांनी आरोप केला आहे। आणि शिवाय आपण बघितलं असेल की जे गोरखनाथ मठ आहे त्यामध्ये गेल्या कित्येक वर्षानुवर्ष निर्मोही आखाडा जे आहे ते ऍक्टिव्ह आहे। आणि सध्या आता रामलला ट्रस्ट जी आपण बघितली, राम मंदिर ट्रस्ट जी बघितली, ती पूर्णपणे VHPचे आणि चंपत राय यांच्या हातात आहेत। ते डिसिजन्स मेकर आहेत, ते निर्णय घेतात। आणि सध्या असं दिसत आहे, असं काँग्रेसचा आरोप आहे की असं दिसत आहे की हिंदू धर्माचे जे पीठ आहेत, 4 पीठ आहेत, निर्मोही आखाडा आहेत, त्यांना बाजूला केलं जात आहे असे काँग्रेस आरोप करत आहे। नक्कीच दीपक, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। अयोध्या राम मंदिरावरून सध्या काँग्रेस भाजप विरोधात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।